पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व महिलांची आणि पुरुषांची आता लॉटरी लागल्याचं पाहायला मिळतंय। आताच तुम्ही मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकलेलं आहे की ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांना उद्या 16,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती यांच्या निवडणुका या ठिकाणी सुरू करण्यात आल्या होत्या। याचं मतदान आता सुरू होतंय, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मतदान कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना 16,000 रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे। आताच मुख्यमंत्री साहेबांनी नवीन घोषणा केली आहे, तुम्ही सुद्धा स्वतः ऐकलेलं आहे। त्यामुळे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जर तुमच्या घरामध्ये पण कोणाचेही त्या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून ही मोठी भेट, त्या ठिकाणी मोठं गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याचं निवडणुकांचे मतदान होत आहे, त्यामुळे 16,000 रुपये तुम्हाला मतदान कार्डावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। येणाऱ्या 24 तासांमध्ये मतदान कार्डावरती 16,000 रुपये तुम्हाला बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिले जाणार आहे। यासाठी तुमच्याकडे फक्त एक कागदपत्र पाहिजे, ते म्हणजे मतदान कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे। यासाठी तुम्हाला एक तातडीने अर्ज या ठिकाणी भरावा लागणार आहे। मागच्या आठवड्यामध्ये याचे अर्ज सुटले होते, ज्यांनी भरलेत त्यांना पैसे मिळालेत। आता तुम्हाला लास्ट चान्स आहे, जर तुम्ही अर्ज भरला तरच तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती आता घेता येणार आहे। मोजकेच अर्ज आता शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे जराही वेळ न घालवता पटकन तुम्ही अर्ज या ठिकाणी आता भरून घ्यायचा आहे। मतदान करणाऱ्या मतदान कार्डावरती आता सरकारच्या माध्यमातून स्त्री पुरुषांना दोघांना पण लाभ बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। आता हा अर्ज तुम्ही तातडीने भरायचा आहे, कारण 24 तासांमध्ये तुम्हाला बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहे। अर्ज भरण्यासाठी 0 रुपये तुम्हाला लागणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याचे मतदान या ठिकाणी होऊ लागले, त्यामुळे मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना 16,000 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। आता एक यासाठी अर्ज भरायचा आहे। अर्ज भरल्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड या कागदपत्रावरती सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 16,000 रुपये 24 तासांच्या आतमध्ये खात्यावरती येणार आहेत। त्यामुळे मतदान कार्ड तुमच्याजवळ जर असेल तर 16,000 रुपयांचा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ नेमका कसा घ्यायचा आहे, यासाठी कागदपत्रे नेमकं कोणकोणती लागणार आहेत, कोणकोणत्या अटी शर्तीनुसार सरकारच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे, पात्रता नेमकं सरकारने कोणकोणत्या ठेवलेत, नक्की तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक बघायचं आहे। मग हे मतदान कार्ड तुमच्याजवळ जर असेल तर आता कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर याची यादी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आल्या। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले गोरगरीब आणि गरजू नागरिकांना त्या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे। म्हणजे गोरगरीब स्त्रिया असतील, पुरुष असतील तर ते सरकारला मतदान करतात, त्यामुळे फक्त त्यांना 16,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। तुम्हाला आता यासाठी आता अर्ज करायला सांगितलं आहे। कुठे जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे, अर्ज त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा तुम्हाला भरायचा आहे, ही सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सरकारने स्वतः सांगितल्या। अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 0 रुपये खर्च या ठिकाणी आता लागणार आहे, त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही। फक्त अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे नक्की बघा। या ठिकाणी सरकारने सांगितलंय अर्ज भरल्या 24 तासांमध्ये तुमचा अर्ज तपासला जाईल आणि तुम्हाला तुमच्या खात्यावरती हा लाभ बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट वितरण केलं जाईल। त्यामुळे पुढील 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा, कारण नवीन आता योजनेच्या माध्यमातून मतदान कार्डावरती 16,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। त्यामुळे तुमच्या घरात ज्या ज्या व्यक्ती मतदान करतात म्हणजेच सरकारला वोटिंग देतात, या वोटर ID कार्ड म्हणजेच मतदान कार्डावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे।
आता यामध्ये कोणाकोणाला हा लाभ भेटणार आहे तर बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे. म्हणजे तुमच्या नावावर 1 एकर जरी जमीन असेल तरी तुम्हाला लाभ भेटणार आहे. म्हणजे तर तुम्ही या ठिकाणी PM किसान योजनेचा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा हा लाभ भेटणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीचे 1500 रुपये जर तुमच्या घरामध्ये कोण घेत असतील तर त्यांना सुद्धा हा लाभ भेटणार आहे. तुमच्या घरातील जेवढे काही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांच्याजवळ मतदान कार्ड असेल तर अशा टोटल जवळपास 1 कोटी आता 80 लाख लाभार्थ्यांना हा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये आता घेता येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पण या ठिकाणी मतदान कार्ड एक कागदपत्र असेल तर याचा लाभ कसा मिळवायचा आहे, 16,000 रुपयांची तुम्हाला खरंच गरज असेल तर कोणत्या योजनेअंतर्गत मतदान कार्डावरती हा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता. सरकारने सांगितले गोरगरीब जनता या ठिकाणी सरकारला मतदान करते, परंतु गोरगरीब जनतेला अजिबात या ठिकाणी आजपर्यंत मतदान कार्डावरती एकही लाभ या ठिकाणी दिला नसल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेची घोषणा केली. आणि या नवीन योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे तर त्यांना लाभ भेटणार आहे. म्हणजे तुम्ही स्त्रिया असू दे पुरुष असू दे सर्वांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे. 16,000 रुपये या ठिकाणी कोणाकोणाला मिळणार आहेत नक्की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता बघा, तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेतकऱ्यांना PM किसानचे 2,000 मिळतात. लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याला सरकार 1500 रुपये देतं. नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकार 2,000 देतं. शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो. सरकार त्या ठिकाणी तुमची कर्जमाफीची तारीख जाहीर केल्या. असं कायम काही ना काही त्या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून पैसे सरकार देत असतं. तुम्हाला या ठिकाणी माहिती नसल्यामुळे तुम्हाला अर्ज सुद्धा अनेकांचा योजनांचा भरता येत नाही. तसेच तुम्हाला माहीत पण चांगलंच असेल की या ठिकाणी काहींना विहिरी मंजूर करून देतं सरकार, काहींना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अनेक योजना जसं की घर बांधून देतं, वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी सरकार मोफत देत असतं. तशाच प्रकारे आता मतदान कार्डावरती 16,000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं मतदान आलंय. म्हणजेच महानगरपालिका पंचायत समिती यांचं आता मतदान होत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता हा लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे. राज्यातील आणि देशातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर सर्व शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील तर ते खुश झाल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने काही अटी लावलेत. ते म्हणजे पहिली अट आहे त्या ठिकाणी मतदान कार्ड तुमच्याजवळ असलं पाहिजे, 18 वय वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि सरकारने सांगितलेल्या 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आता तुमचं खातं उघडलं पाहिजे. 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असेल आणि या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज सुद्धा तातडीने भरावा लागणार आहे. तसेच तुम्हाला 4 ते 5 कागदपत्र अर्जासोबत जोडावी सुद्धा लागणार आहे. यामध्ये तुमचं बँकेचं पासबुक असेल किंवा इतर तुमचं 2 फोटो असतील तर अशा प्रकारचे कागदपत्रे देखील तुम्हाला जोडायला सरकारने सांगितलं आहे. मग कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे, अटी पात्रता सरकारने नेमकं काय काय लागू केलेत, कोणत्या 12 बँकेत तुमचं खातं असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे. सर्व 12 बँकांची नावे सांगतोय. सर्वांनी इथून पुढे आता लक्षपूर्वक तुम्ही आता बघायचं आहे. आता बघा, सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये आता या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतलाय. बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका कोणकोणत्या आहेत, तुम्ही यामध्ये खातं उघडलंय का? कारण हे जे पैसे आहेत तर ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येणार आहेत. म्हणजे कशी येणार आहेत, DBTच्या माध्यमातून येणार आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून. जशा प्रकारे तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे येतात, नमोचे पैसे बँकेत येतात, लाडक्या बहिणीचे 1500 रुपये जशा प्रकारे येतात तशा प्रकारे सेम टू सेम फक्त याच 12 बँकेमध्ये या ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहेत. तर 12 बँकांची लिस्ट सांगतो, कान देऊन सर्वांनी ऐकायचं आहे. या 12 बँकांची लिस्टमध्ये जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला मतदान कार्डावरती तुम्हाला 16,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. मग आता नेमकं कोणत्या बँका आहेत? पहिली बँक काय सांगण्यात आल्या, बँक ऑफ बडोदा. दुसरी बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा HDFC बँक आहे. त्यानंतर ICICI बँकेत तुमचं खातं आहे का? बघा, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे. कारण आता त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचं मतदान होतंय आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर 16,000 रुपये कशा प्रकारे तुम्हाला बँकेत मिळवायचे नक्की बघा. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक. त्यानंतर आता बघा पुढची बँक कॅनरा बँक, युनियन बँक. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक यामध्ये खातं असणाऱ्या या ठिकाणी लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांना लाभ भेटणार आहे. फक्त तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या पुढच्या बँका पोस्ट ऑफिसमध्ये लाभ भेटणार आहे. स्टेट बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, तसेच बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेमध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे आणि ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे त्यांनी आता तयार राहायचं आहे. 24 तासामध्ये एक अर्ज भरून 16,000 रुपये या ठिकाणी कशा पद्धतीने मिळवायचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. परंतु त्याआधी अर्ज कुठला भरायचा आहे, अटी पात्रता काय लावलेत, सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आले, कोणकोणती कागदपत्रे सरकारने या ठिकाणी आता तुम्हाला द्यायला सांगितलेत, नक्की बघायचं आहे. आता बघा, सरकारने यासाठी 2 ते 3 अटी महत्त्वाच्या लावलेत. ते म्हणजे मतदान कार्ड असलं पाहिजे, तुमचं उत्पन्न सरकारने सांगितलेल्या या नियमानुसार असलं पाहिजे, 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न असलंच पाहिजे, तर सरकारच्या माध्यमातून मतदान कार्डावरती लाभ भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. कुठून घ्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला, तर सर्वांनी कान देऊ नका. तुमच्या गावामध्ये तलाठी कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय असेल तर त्या ठिकाणी जाऊन 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला या ठिकाणी तुम्हाला मागायचा आहे. ज्या नागरिकांचं 2.5 लाखांच्या उत्पन्न वर गेलं आहे, जास्त आहे, त्यांना लाभ बँकेच्या खात्यावरती घेता येणार नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेद्वारे हा लाभ डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता झालेला आहे. मग तुम्हाला मतदान कार्ड जर असेल तर 16,000 रुपयांचा लाभ जर मिळवायचा असेल तर सरकारने यासाठी पात्रता अजून काय काय लावलेत हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. कारण कागदपत्र जर तुम्ही आता ही महत्त्वाची 4 जर जोडली नाही तर लाभ येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. त्याचं कारण म्हणजे आता या अर्जाबरोबर जी कागदपत्र महत्त्वाचं लागणार आहे तर ते बँकेचं पासबुक आहे आणि बँकेचा अकाउंट नंबर त्यामध्ये असणार आहे आणि त्याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढे जी कागदपत्र सांगत आहे ती सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे. आता बघा, पहिलं कागदपत्र 2 पासपोर्ट साईजचे तुम्हाला फोटो लागणार आहेत. बघा, पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत. मतदान कार्डाचं झेरॉक्स व्यवस्थित तुम्ही आहे का ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे. उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांच्या आतमधला पाहिजे बरं का. जर जास्ती जर असेल तर तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपली बँक आहे जसे की स्टेट बँक, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, अशा ज्या बँका तुम्हाला सांगितले तर त्या बँकेच्या पासबुकचं पहिल्या पानाचं झेरॉक्स लागणार आहे. बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स देत असताना व्यवस्थित करायचं आहे. त्यामध्ये आपला खाते क्रमांक नंबर व्यवस्थित आहे का हे बघायचं आहे. कारण अनेक योजनांमध्ये असं होतं खाते क्रमांकच व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असतो. त्यामुळे खाते क्रमांक व्यवस्थित आहे का, IFSC कोड त्यावरला व्यवस्थित झेरॉक्समध्ये त्या दिसतोय का, त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे. आता सर्वांनी लक्षात ठेवा, यामधील एक जरी कागदपत्र विसरलं तर तुम्हाला पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. तर कोणत्या योजनेद्वारे हा लाभ मिळणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सरकारच्या माध्यमातून या योजनेची घोषणा सरकारच्या माध्यमातून 2023च्या आधीच करण्यात आली होती, परंतु आता या योजनेचा लाभ तुम्हाला घेता आला नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला या योजनेचा प्रसार झाला नाही आणि तुम्ही खेडेगावात राहत असल्यामुळे तुम्हाला माहिती नव्हतं. सरकारच्या माध्यमातून 2023 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती थांबवण्यात आली होती. परत एकदा मागील 2 दिवसापासून या योजनेचा प्रारंभ झालाय. बघा, तुम्हाला सांगत आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन झालंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा या योजनेच्या लाभातून 16,000 रुपये या ठिकाणी लाभ त्यांनी सुद्धा मिळवलाय. मग तुम्हाला कसा मिळणार आहे लाभ, कोणकोणत्या नागरिकांना ही लाभ मिळणार आहे, वयाची अट नेमकं काय आहे, अर्ज कसा भरायचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे कसे जमा होतील, तात्काळ पैसे जमावण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, हे सर्व या ठिकाणी व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे. योजनेचं नाव तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा, या ठिकाणी सरकारने सांगितलंय, आता बघा, आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने औचित्य साधून 2025 पर्यंत या ठिकाणी बघा 2025च्या एंडिंग पर्यंत म्हणजेच डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत हा लाभ तुम्हाला या ठिकाणी घेता येणार आहे. गुंतवणुकीच्या उद्देशाने त्या ठिकाणी बघा 2025च्या सुरुवातीला पासून 2025 आणि त्याच्या पाठीमागचं एक वर्ष 2024 असं या ठिकाणी 2 वर्ष या ठिकाणी निवडलेत. या कालावधीसाठी एक विशेष योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या, परंतु याचा प्रसार जास्त झालेला नाही आहे.
परंतु 16,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला त्यामुळेच माहिती नसल्यामुळे तुम्हाला मिळालेले नाहीत. परंतु आता जी डेट आल्या तर ती लवकरात लवकर तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर 24 तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. तर या योजनेचं नाव तुम्हाला सांगत आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. म्हणजे तुमच्या घरातील एकाच जर महिला असेल तर त्या महिलेजवळ त्या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर त्यांचं 18 वर्षे पूर्ण झालं असेल. आता एक तरी महिला तुमच्या घरामध्ये असतेच, प्रत्येकाच्या घरामध्ये असते, त्यामुळे त्यांच्याकडे मतदान कार्ड ओळखपत्र असणं गरजेचं आहे. आता त्यांना हा लाभ मिळणार आहे का बघा. 2 वर्षाच्या कालावधीसाठी कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे नक्की बघा. सरकारने सांगितले 2 वर्षाच्या कालावधीसाठी तुम्हाला काय ठराविक रक्कम या ठिकाणी बँकेमध्ये ठेवायची आहे, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये ठेवायचं आहे. आता तुम्हाला व्याजदर 75% पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता व्याजदर जो मिळणार आहे तर तो भयंकर मोठा आहे. गुंतवणूक तुम्हाला थोडीफार करायची आहे आणि 18 वर्षे जर तुमची मुलगी असेल आणि तिचं मतदान कार्ड जर या ठिकाणी काढलं असेल तर 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी कोणत्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जाऊन हे विचारू शकता. हा जो व्याजदर आहे तर तो त्रैमासिक आता शेकडा नसून बघा दर शेकडा नसून त्रैमासिक पद्धतीने वाढवलं जाणार आहे. म्हणजे 3-3 महिन्यांनी वाढवलं जाणार आहे. डायरेक्ट तुम्हाला 75% लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 3-3 महिन्यांनी वाढवलं जाणार आहे. बघा म्हणजेच पहिल्यांदा 25%, दुसऱ्यांदा 50% आणि तिसऱ्यांदा 75% असा लाभ टप्प्याटप्प्याने वाढवता येणार आहे. त्यामुळे महिला सन्मान बचत प्रमाणपत्राविषयी अधिक माहिती बँकेमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. आणि हा बँकेचा या ठिकाणी जास्त व्याजदर जो आहे तर तो मतदान कार्ड या कागदपत्रावरती तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. अधिक माहिती महिला सन्मान बचत प्रमाणपत्राविषयी तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.